रिव्ह्यू प्रोसेस. तर 4 टाईप्सचे रिव्ह्यू आपण पाहिले होते. कुणाला काही प्रॉब्लेम कोणत्या टाईपमध्ये? रिव्ह्यू मध्ये आपण काय करतोय? सेल्फ रिव्ह्यू करतोय, प्रिव्ह्यू करतोय, टीम रिव्ह्यू करतोय. येस, बट चेक काय करताय आपण तिकडे? करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस ऑफ अवर टेस्ट सिनेरियोज अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. राईट, आपल्याकडे ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या असतील ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये, तर त्या रिक्वायरमेंटनुसार आपण होल सिनेरियोज कव्हर केले आहेत का? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जेही पॉसिबल असतील सर्व सिनेरियो कव्हर केले आहेत का? ऑल कव्हरेजेस कव्हर केले आहेत का? म्हणून आपल्याला रिव्ह्यू प्रोसेसची गरज असते टू चेक द करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस ऑफ पर्टिक्युलर युजर स्टोरी ऑर रिक्वायरमेंट वी कॅन से. तर रिव्ह्यू प्रोसेस परफॉर्म करत असताना असे कोणते फॅक्टर्स असतील जे फोकस करत असतील? जसं आपण एखादा रिझल्ट वगैरे प्रिपेअर करत असतो तर आपल्यासमोर एक क्रायटेरियाज असतो, 60% म्हणजे फर्स्ट क्लास किंवा त्यापेक्षा अभाव असेल तर त्यांना काय म्हणू शकतो आपण, एक A+ वगैरे असे क्लास असतात. राईट, हा रिझल्टचं एक स्टँडर्डायझेशन आहे. तसंच रिव्ह्यू करत असतानाही काहीतरी पॉईंट ते लक्षात घेत असतील किंवा जे फॉलो करत असतील, ज्या बेसिसवर रिव्ह्यू परफॉर्म करत आहेत, तर ते पॉईंट कोणते असतील? बघा, फर्स्ट आहे बिझनेस रिक्वायरमेंट बेस्ड कव्हरेज. म्हणजे तुमचं जे ऍप्लिकेशन आहे, सपोज काही ई कॉमर्स रिलेटेड ऍप्लिकेशन असतील, काही बँकिंग रिलेटेड ऍप्लिकेशन्स असतील, ठीक आहे, तर त्याच्या ज्या बिझनेस रिलेटेड फंक्शनॅलिटीज आहे, ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याचे सर्व काही कव्हरेजेस आपण आपल्या टेस्ट सिनेरियोमध्ये कव्हर केले आहेत का, हे ते चेक करत असतात. ओके, जसं एखाद्या बँकिंग ऍप्लिकेशनमध्ये डिफरंट काही मनीसाठी काही डिफरंट टॅब्स असतील, तर त्याच्या फंक्शनॅलिटीज काय आहे, त्याची मॅक्झिमम मिनिमम लिमिट काय आहे, त्यानुसार आपण टेस्ट केसेसमध्ये सर्व फॅक्टर कव्हर केले आहेत का, त्यासाठी त्याच्या बिझनेस रिक्वायरमेंट बेस्ड कव्हरेजेस जे आहेत त्यावर टेस्ट सिनेरियो व्यवस्थित लिहिल्या गेले आहेत का, हे चेक करायचं असतं. ओके, तुम्ही जेव्हा आपण मोस्टली पीअर रिव्ह्यू वगैरे फॉलो करतोय, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला सजेशन्स देतील ते, तुमच्याकडनं जर काही मिस झालेलं असेल तर. देन आहे कोअर फंक्शनॅलिटी. तुमच्या ऍप्लिकेशनच्या ज्या कोअर किंवा मेन फंक्शनॅलिटी आहे त्या सर्व कव्हर झालेल्या असल्या पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही वेनी. म्हणून कोअर फंक्शनॅलिटी रिलेटेड टेस्ट केसेस प्रेझेंट आहेत का हे पण चेक करतील. देन डुप्लिकेशन ऑफ टेस्ट केसेस. कधी कधी असं होतं की तुम्ही वेगवेगळ्या युजर स्टोरीवर काम करत असता, तर त्या युजर स्टोरीची गरज असते तुम्हाला सेम सिनेरियो 2 युजर स्टोरीमध्ये कन्सिडर करावे म्हणजे चेक करावे लागू शकतात. तर तुम्ही काय होतं की तुम्ही जे टेस्ट केसेसचं डॉक्युमेंट प्रिपेअर केलं त्यामध्ये कधी कधी सिनेरियो डुप्लिकेट लिहितात, जरी तुम्हाला पर्सनल लेवलला दोन्ही युजर स्टोरीमध्ये चेक करायचं असतील, पण त्या डॉक्युमेंटमध्ये डुप्लिकेशन नको. ठीक आहे, तर कधी कधी होऊ शकतं असं की तुम्ही नंबर ऑफ टेस्ट सिनेरियो कव्हर केले आहेत, तर तुम्ही टॉपला जो लिहिला तो कुठेतरी नेक्स्ट वेळेस तुम्ही काहीतरी रीड करत असताना रिपीटमध्ये लिहाल, तर अशा वेळेला टेस्ट केसेस रिपीट होतात. तर मॅन्युअली इट्स ओके, पण हेच जेव्हा तुम्ही ऑटोमेशनमध्ये त्याच टेस्ट केसेस कन्सिडर करत असतात, राईट, तर होऊ शकतं की तुमच्याकडे जर असे 2 डुप्लिकेट सिनेरियो असतील, एक टॉप लिस्टला आणि एक मीडियम मध्ये, तर ऑटोमेशनचे एफर्ट्स काय होतील, वेस्ट जातील. म्हणजे एखाद्याच्या लक्षात नाही येऊ शकत की आपण हे ऑलरेडी लिहिलं आहे, मग तो परत त्यावर डोकं खराब करत बसेल किंवा कोड राईट करत बसेल. तर असं होऊ नये म्हणून मॅन्युअल टेस्ट केसेस जेव्हा तुम्ही रिव्ह्यू करत असताना तेव्हाच या फॅक्टरला इम्पॉर्टन्स दिलं जातं की कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेशन टेस्ट केसेसमध्ये होऊ नये. अर्थात हे फक्त टेस्ट केसेसच्या बाबतीत नाही आहे, डुप्लिकेशन जर बगच्या बाबतीत जरी होत असेल तरी पण असे बग नंतर डिस्कार्ड केले जातात. ओके, जर एकच बग कुणी पुन्हा पुन्हा रेज करत असेल आणि डुप्लिकेशन होत असेल तर प्रत्येक डेव्हलपर काही तो सिमिलर बग रिझॉल्व्ह करत बसणार नाही. एक रेज केलाय, कुणीतरी रिझॉल्व्ह केलाय, तेच चेंजेस होल कोडमध्ये डिप्लॉय होत असतात. ठीक आहे, तर अशा जर डुप्लिकेट टेस्ट केसेस किंवा बग आपल्या समोर असतील तर आपले एफर्ट्स वेस्ट होऊ शकतात. म्हणून रिव्ह्यू प्रोसेसमध्येच हे चेक केलं जातं की तिकडे कोणत्याही प्रकारच्या डुप्लिकेट टेस्ट केसेस ऑर सिनेरियो प्रेझेंट नसायला हवेत, आणि असतील तर ते डिस्कार्ड करायला तुम्हाला सांगतील. ओके, देन त्यांच्या काही स्टँडर्ड गाईडलाईन असतील टेस्ट केसेस रिलेटेड, लाईक डोमेन स्पेसिफिक असतील, UI स्पेसिफिक असतील, राईट, ते पण फॉलो करतील ते.
देन आहे स्पेलिंग मिस्टेक. जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही स्वतःही चेंज कराल, तेही तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे, कधी कधी होऊ शकतं एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये काही वर्डचं म्हणजे जसं जनरलाइज स्पेलिंग असते तसं एखाद्या वर्डचं स्पेलिंग नसेल, त्यांनी काहीतरी वेगळं फॉलो केलं असेल. तुम्ही बघता बऱ्याच ऍप्लिकेशनचे लोगो वगैरे असतात, यात अशा प्रकारे चेंजेस असतात. म्हणजे रिअल वर्डचं स्पेलिंग काहीतरी वेगळं असतं, पण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी काहीतरी एक मार्केट स्ट्रॅटेजी म्हणून वेगळे रिप्रेझेंट केलेलं असतं. तर अशाही काही फॅक्टर्स असू शकतात. जेही पॉसिबल्स आहेत ते सगळं तुमच्या स्पेलिंग मिस्टेकमध्ये येतील. त्यानंतर ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक असेल, सपोज एखाद्या ऍप्लिकेशनला कॉन्टॅक्ट टॅब असते किंवा त्यांचं काहीतरी हेल्प टॅब असते, त्यामध्ये खूप जास्त टेक्स्ट असते दिलेली किंवा काहीतरी जास्त मॅटर असतं, तर त्यामध्ये ती कोणत्या प्रकारची म्हणजे कशा प्रकारचं तुम्ही टेक्स्ट तिकडे प्रेझेंट आहे ते व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह मॅनरनी प्रेझेंट केली आहे का, त्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे का. तर हे सगळं तुम्हाला सिनेरिओमध्ये पण कव्हर करायचं असतं की सपोज तुम्ही त्या पेजवर आहे तर तिकडे या पॅराग्राफमध्ये हे टेक्स्ट असायला हवी किंवा एखादी एरर शो होत आहे तर ती अशा कंटेंटमध्ये शो व्हायला हवी. ठीक आहे, एररचे कंटेंट काय असतील हे पण तुमच्या टेस्ट सिनेरिओमध्ये तुम्ही मेन्शन कराल. तर ते सगळं चेक करत असताना जर त्यामध्ये काही ग्रामर मिस्टेक असेल तर ते तुम्हाला हायलाइट करतील तो पॉईंट. ओके, इन शॉर्ट तुम्हाला रेड मार्क मिळेल त्या पॉईंटला. या होल पॉईंटमध्ये जर कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रेड मार्क मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जेही काही इम्प्रूव्हमेंट आहे किंवा अपडेट्स आहेत ते कराल आणि परत रिव्ह्यू प्रोसेस होईल आणि मग तुमचे टेस्ट केसेस फायनलाइज होतील. ठीक आहे, तर इन शॉर्ट तुम्हाला जर एखाद्या वेळेस रिव्ह्यूसाठी क्वेश्चन आला तर त्याने तुम्हाला विचारलं की रिव्ह्यू करत असताना कोणत्या पॉईंटला फोकस करता किंवा काय फॅक्टर कन्सिडर करता, तर तुम्ही ऍटलिस्ट एवढे फॅक्टर कव्हर केले पाहिजे. ठीक आहे, आणि फक्त रिव्ह्यूज विचारलं तरी मग हे सांगायचा प्रयत्न करा की रिव्ह्यूमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करत आहे, कोणत्या फॅक्टरला फोकस करत आहे. ठीक आहे, आता तुम्हाला व्हॉट इज रिव्ह्यू माहिती आहे, व्हॉट इज रिव्ह्यू टाइप्स माहिती आहे आणि कोणते फॅक्टर आपण त्यामध्ये कन्सिडर करता हेही माहिती आहे. तर तुम्हाला क्वेश्चन तो कोणत्या वेने विचारते त्यानुसार तुम्ही त्याला व्यवस्थित आन्सर द्यायचं. ठीक आहे, असं एक स्पेसिफिक वर्डमध्ये तुम्ही तुमचं आन्सर द्यायचं. आणि जरुरी आहे की तुम्ही असा काय म्हणू शकतो फ्लो फॉलो करा की फर्स्ट हार्स टाईप आला पाहिजे, सेकंड टोस्ट टाईप आला पाहिजे, असं न म्हणजे तुमचं एक रट्टा मारल्यासारखं किंवा एखाद्याने जस्ट पाठ केलं असं वाटायला नको. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे तसं नॅचरल वे मध्ये असायला हवं की तुम्ही ते अंडरस्टँडिंग करून रिप्रेझेंट करत आहे. तर तुम्हाला कंटेंट माहिती आहे, तुम्हाला प्रॅक्टिस या गोष्टीची करायची आहे की तुम्ही जेही आन्सर देणार आहे ते तुमच्या अंडरस्टँडिंग मधून त्याचा आन्सर यायला हवं. ठीक आहे, असं नको आहे की लाईन बाय लाईन तुम्ही फक्त बोलतच आहे जे तुम्ही रीड केलं आहे. ठीक आहे, तर प्रॉपर सेंटेन्स मेकिंग वगैरे जे आहे ते तुमच्या ओन लँग्वेजमध्ये यायला हवं. ठीक आहे, नेक्स्ट आपला टॉपिक आहे ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ओके, ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतं की आपण जिरा यूज करत आहे तर जिरा वगैरे यूज करत असताना आपण डिफरंट टेस्ट केसेस लिहितो युजर स्टोरीमध्ये वगैरे. तर हे रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स असं एक प्रकारचं डॉक्युमेंट असते जे आपल्याला एक ट्रॅकिंग पर्पजसाठी असते, जिकडे आपण आपल्या ज्या टेस्ट केसेस आहेत त्या युजर स्टोरी सोबत मॅप करतो, प्लस त्या युजर स्टोरी सोबत आपले टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्यानंतर जे डिफेक्ट आलेले असतील ते पण त्या युजर स्टोरी सोबत मॅप करतो. कशासाठी? एक ट्रॅकिंग पर्पजसाठी. तुम्ही एखाद्या युजर स्टोरीवर काम करत आहे, त्या रिलेटेड तुम्ही काही डिफेक्ट रेज केला तर तो डिफेक्ट जो आहे तो स्वतंत्र आणि तुमची युजर स्टोरी सेपरेट, म्हणजे हे या दोन गोष्टीत काही कनेक्शन नाही असं व्हायला नको. तुम्हाला इन फ्युचर जर तुम्ही कधी ट्रॅक केलं, तुम्हाला काही चेक करायचं असेल रेकॉर्ड्स, तर तुम्हाला कळायला हवं की तुम्ही हा बग कोणत्या युजर स्टोरीशी रिलेटेड होता आणि ते युजर स्टोरी कोणत्या स्प्रिंट मधली होती. तर हा रेकॉर्ड ट्रॅक व्हायला हवा. म्हणून कोणताही बग आला तर तो त्या स्पेसिफिक युजर स्टोरी सोबत मॅप केला जातो आणि त्या युजर स्टोरी सोबत तुम्ही ज्या टेस्ट केसेस टेस्ट सिनारिओ लिहिले आहेत ते पण त्या युजर स्टोरी सोबत मॅप केले जातात. ओके, ही जी प्रोसेस आहे, हे जे डॉक्युमेंट तुम्ही बनवता यालाच ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स म्हणतात. ठीक आहे, यामध्ये मेन स्पेसिफिक रिझन काय असतं, जर तुम्ही तुमच्या टेस्ट केसेस मॅप करत आहे युजर स्टोरी सोबत, का करत आहे? कारण तुम्ही कोणत्याही प्रकारचे जे रिक्वायरमेंट आहे ते कुठेही मिस व्हायला नको. तुम्ही होल रिक्वायरमेंट कव्हर करून तुमच्या टेस्ट केसेस ज्या आहेत त्या लिहिल्या गेल्या पाहिजे. ओके, तर आपण जे होल आता डिस्कस केला आहे सिनेरिओला 2 टाईपमध्ये डिवाइड केलं आहे. एक आहे फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी आणि दुसरा आहे बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी, किंवा त्यालाच तुम्हाला आर मध्ये रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स असा पण क्वेश्चन येऊ शकतो. बघा, आणि ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्सला त्या कधी कधी तुम्हाला आरटीएम असा क्वेश्चन येऊ शकतो, तर त्याला रिक्वायरमेंट हा वर्ड ऍड होतो, म्हणजे रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. अशीच एक आपण सिमिलर टर्म तिकडे बघितली होती स्टार्टिंगला, ती कोणती होती? टर्म सिमिलर नाही आहे, नेम सिमिलर आहे.
TRM. येस. तर बघा, तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारतील ना, तुम्हाला या दोन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. एक TRM आहे, एक RTM आहे. ओके, टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स आहे. तिकडे आपण काय करत होतो, टेस्टिंग फॅक्टर डेव्हलपमेंट स्टेजेस सोबत मॅप करत होतो आपण, म्हणजे जो PM वगैरे करत असेल, राईट. आणि तिकडे काहीतरी टेस्टिंग फॅक्टर आपण पाहिले होते, ऑथेंटिकेशन, UI, फंक्शनल टेस्टिंग वगैरे, जे की तुमच्या त्या 6 डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत त्यासोबत मॅप होत होते. ओके, ते तुमचं काय झालं, TRM, टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स. आणि हा फॅक्टर वेगळा आहे टोटली. हे तुमचं ट्रेसॅबिलिटी मॅट्रिक्स आहे. कधी कधी तुम्हाला RTM असं विचारू शकतात, दॅट इज रिक्वायरमेंट ट्रेसॅबिलिटी मॅट्रिक्स. तर इकडे आपण सिम्पली डिफेक्ट्स अँड आपले टेस्ट केसेस हे मॅप करतो युजर स्टोरी सोबत. ओके, जेही तुमचे टेस्ट मॅनेजमेंट टूल असतील, तुम्ही जिरा यूज करत असाल जिरामध्ये होईल, तुम्ही HPLM यूज करत असाल HPLM मध्ये होईल. ओके, आणि या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट स्पेसिफिक टूल असू शकतात, ते व्हॅरी होतील. आणि यामध्ये 2 टाइप्स आहेत. फॉरवर्ड ट्रेसॅबिलिटीवर फोकस केल्या जातं की तुमच्या ज्या टेस्ट केसेस आहेत त्या युजर स्टोरी सोबत मॅप केल्या जातात. ओके, आणि यामागे काय रिझन असतं की तुम्ही जे टेस्ट केसेस ची डिझाईन आहे किंवा टेस्ट केसेस राईट करत आहे त्यामध्ये होल रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या कव्हर झालेल्या असल्या पाहिजे. ओके, आणि तुमच्या टेस्ट केसेसच्या पर्टिक्युलर युजर स्टोरी रिलेटेड असायला हवं. ओके, म्हणजे एखाद्या युजर स्टोरीमध्ये ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया स्पेसिफिक पेजचा दिलेला असेल किंवा स्पेसिफिक फंक्शनॅलिटीचा दिला असेल. लेट सपोज की तुम्ही फुटर हा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे तुमचा, फुटरला जी इन्फॉर्मेशन आहे, हेल्पिंग टॅब आहेत, तर तुमचा होल ऍप्लिकेशनच्या प्रत्येक पेजेससाठी तो एक कॉमन क्रायटेरिया राहील. तर तुम्ही त्याच युजर स्टोरीमध्ये ते फुटर होल ऍप्लिकेशनसाठी कव्हर केलेलं असलं पाहिजे तुमच्या टेस्ट सिनारिओमध्ये, राईट. म्हणून तुमचं जे टेस्ट केसेस आहेत त्या युजर स्टोरीसोबत तिथे मॅप केलेल्या असतात की ते रिक्वायरमेंटनुसार त्यांनी होल कव्हरेजेस कव्हर केलेले आहेत का. देन बॅकवर्ड किंवा रिव्हर्स ट्रेसॅबिलिटीमध्ये काय केलं जातं की तुमचे जे काही डिफेक्ट्स असतील ते तुमच्या युजर स्टोरीसोबत मॅप केले जातात. म्हणजे बघा, प्रत्येक डिफेक्ट युजर स्टोरीसोबत मॅप असेल असं नसतं. म्हणजे कधी कधी होऊ शकतं तुम्ही वर्क करत असताना तुम्हाला काही जनरलाइज डिफेक्ट भेटतील ज्या होल फंक्शनॅलिटीच्या रिलेटेड असतील, किंवा मग ते पर्टिक्युलर युजर स्टोरीमध्ये रेस पण नाही केल्या जात, ते सेपरेटच ठेवल्या जातात. ओके, ते जनरलाइज डिफेक्ट असतात. पण जर तुम्ही एखाद्या युजर स्टोरीवर वर्क करत आहे आणि त्या फंक्शनॅलिटीच्या रिलेटेड तुम्हाला काहीतरी डिफेक्ट भेटला तर मग त्याला सेपरेट काही ठेवल्या नाही जात, त्याला काय केलं जातं, त्या युजर स्टोरीसोबत लिंक केल्या जातं. ओके, आता कसं केलं जातं तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर बघा, तुम्हाला ही एक रिअल जिरा मधली इमेज आहे. सगळ्यांना व्हिजिबल आहे हे डॉक्युमेंट, सगळ्यांना व्हिजिबल आहे. येस. बघा, हे तुमचं जिरा बोर्ड असतं, असं सिम्पली ब्राउझरमध्ये ओपन होतं आणि ही तुमची युजर स्टोरी असते. ठीक आहे, तुम्ही युजर स्टोरी अशी ओपन करता, तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन असते, इकडे डिस्क्रिप्शन आणि इकडे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया असतो. यावरनं तुम्ही तुमचे टेस्ट केसेस जे आहे ते राईट करत असता. ओके, तर बघा इकडे तुम्हाला हे ऑप्शन्स असतात. हे जे तुम्हाला टायटल दिसत आहे, शो मेसेज, राईट, व्हेन अपलोड इज इन प्रोग्रेस, हे काय आहे, या युजर स्टोरीचं टायटल आहे. तर याखालीच तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. एक आहे तुम्ही सबटास्क क्रिएट करू शकता, देन अटॅचमेंटचं ऑप्शन आहे, देन लिंक इश्यूचं ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा डिफेक्ट क्रिएट करताना तुम्ही तो इथे लिंक करत असता. लिंक इश्यू मध्ये जायचं, त्या डिफेक्टचा नंबर असतो तुमच्याकडे. लिंक इश्यू मध्ये गेल्यावर डिफेक्टचा नंबर येतो, तिकडे मॅचिंग डिफेक्ट येतो आणि तुम्ही तो सिलेक्ट करायचा. मग तो तिकडे अटॅच्ड होतो आणि ऍक्सेप्टन्स क्रायटेरियाच्या खाली एक अटॅचमेंट जी असते लिंक झालेले इश्यू ते तुम्हाला याच्या खाली दिसतील. आता इथे मी त्याचा स्नॅप घेतलेला नाहीये त्यामुळे नसेल ते. ओके, तर तुम्हाला या ऍक्सेप्टन्स क्रायटेरियाच्या खाली तुमचे जे काही लिंक इश्यू असतील ते पण दिसतील, तुमच्या अटॅचमेंट असतील त्याचा पण एक सेक्शन असेल, प्लस सबटास्क काय असते की तुम्ही आता सपोज हे अपलोड मेसेजवाले एक युजर स्टोरीवर वर्क करत आहे, तर या रिलेटेड सपोज ऑटोमेशनसाठी कुणीतरी एक सब टास्क क्रिएट करेल, और याची जर काही सब फंक्शनॅलिटी असेल, सपोज या पेजमध्ये आणखी एखादी लिंक असेल आणि आणखी एखादं पेज ओपन होत असेल, तर मग इकडे काय करतात कधी कधी टेस्टर्स किंवा डेव्हलपर्स, ते मिस व्हायला नको म्हणून इकडे आणखी एक सब टास्क क्रिएट करतात. मग त्याला पण स्पेसिफिक नंबर असाइन असतो, बट ते सब टास्क या टेस्ट सोबत लिंक केलेलं असतं इकडे खाली.
म्हणजे ते या रिलेटेड आहे असं कन्सिडर होतं. ठीक आहे, जसं की बघा तुम्ही एखादी फाईल क्रिएट करता आणि ते एखाद्या फोल्डरमध्ये ठेवता, त्या फोल्डर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे फाईल तुमच्याकडे आहे पण त्या आतमध्ये फोल्डरमध्ये आहे, तर सेम सब टास्कचं तसं असतं. या रिलेटेड काहीतरी एक सब फंक्शनॅलिटी असेल, त्यासाठी मग सेपरेट नंबरवाली एक सब टास्क क्रिएट केले जाते आणि ते या इश्यू सोबत लिंक केल्या जाते. ठीक आहे, तर आपण सब टास्क हा पार्ट नाही बघत आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जेही डिफेक्ट रेज करता, जर तो युजर स्टोरी स्पेसिफिक असेल तर इकडे लिंकिंगचं ऑप्शन असतं, इकडनं तो इश्यू लिंक होते आणि जेव्हा तुम्ही त्या इश्यूला ओपन कराल तर तुम्हाला दिसेल तिकडे खाली इश्यू. जर तुम्ही युजर स्टोरीमध्ये गेलात तर खाली तुम्हाला इश्यू अटॅच केलेला दिसेल आणि जर तुम्ही इश्यू मध्ये गेलात तर खाली तो कोणत्या युजर स्टोरीसोबत अटॅच आहे त्या युजर स्टोरीचा नंबर दिसेल. ओके, असे ऑप्शन्स असतील. तर हे एक लिंकिंग यासाठी केलं जाते ट्रॅकिंग पर्पजसाठी, कोणत्या युजर स्टोरीच्या रिलेटेड कोणता इश्यू आहे. ओके, तुमची युजर स्टोरी अशी असेल. यानंतर आपण जिरा बघणारच आहे, तेव्हा तुम्हाला हे कंपोनंट आणखी कव्हर करेल मी. तर हे आपण कुठे करताय, रिव्हर्स ट्रेसाबिलिटी मॅट्रिक्स मध्ये जे काही डिफेक्ट वगैरे आहेत ते मिस व्हायला नकोत, कशाशी रिलेटेड आहे त्यासाठी बॅकवर्ड ट्रेसाबिलिटी मॅट्रिक्स मध्ये डिफेक्ट पर्टिक्युलर युजर स्टोरी सोबत अटॅच केलेले असतात. ठीक आहे, नेक्स्ट आपला टॉपिक आहे डिफेक्ट. तर व्हॉट इज डिफेक्ट, काय असू शकतं डिफेक्ट आपण म्हणतोय फर्स्ट डे पासनं. डिफेक्ट्स ना जेव्हा बग्स आपण फाइंड आउट करतो आणि ते बग्स आपण जेव्हा डेव्हलपरला पाठवतो तो जेव्हा डेव्हलपर अप्रूव्ह देतो त्याला डिफेक्ट म्हणतं वाटतं. म्हणजे बघा आपण एक स्टार्टिंगला बघितलं होतं, आय थिंक फर्स्ट पार्टमध्ये किंवा सेकंड पार्टच्या आय डोंट नो, एक एरर, बग आणि डिफेक्ट अशा 3 टर्म आहेत. तर तुम्ही जेव्हा कोडिंग वगैरे करताय किंवा काहीतरी फंक्शनॅलिटी आहे ज्यामध्ये काहीतरी कोडिंग रिलेटेड प्रॉब्लेम असेल, ज्यामुळे फंक्शनॅलिटी ब्रेक होत आहे, तर त्यामुळे काय होतं, तुम्हाला जर कोडिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशनच्या फ्रंटला काहीतरी फंक्शनॅलिटी कुठेतरी ब्रेक होईल. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे इश्यू फाइंड करत असतात तर ती तुमची एक प्रकारची एरर झाली. ठीक आहे, फंक्शनॅलिटी ब्रेक होत असेल वगैरे, मग तुम्ही काय कराल, ते चेक करा डेव्हलपर सोबत आणि तो एक अप्रुव्हल देईल की यस हा काहीतरी इश्यू आहे, तर तुम्ही त्याला बग बोलता त्या टाइमला. ठीक आहे, जे प्रोग्राममध्ये तुम्हाला जर काही कोडिंगमध्ये इश्यू असेल तर डेव्हलपर त्याला एरर असं म्हणतात. जर तुम्हाला काही फंक्शनॅलिटीमध्ये ब्रेक झालेलं दिसेल तर तुम्ही त्याला बग बोलाल आणि जेव्हा त्याला डेव्हलपर अप्रुव्हल देईल त्याच्या साईडनी की यस हा करेक्ट जे काही तुम्ही फाइंड केलाय हा प्रॉब्लेम करेक्ट आहे आणि हा खरंच अकर होतो आहे, तर जेव्हा तो अप्रुव्हल देईल तेव्हा त्याला एक स्टँडर्ड वे मध्ये डिफेक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, बट तुम्ही जेव्हा जिरामध्ये वगैरे रेज करत असताना तिकडे त्याचा टाईप बगच असतो, तुम्हाला काही तिकडे डिफेक्ट वगैरे टाईप असा नसतो. बघा तुम्हाला दाखवते इथे, हे एक युजर स्टोरी ना, तुम्ही जेव्हा या पेजला असता तर इथे तुम्हाला एक क्रिएटचं ऑप्शन असतं, क्रिएट. तुम्ही या क्रिएटवर जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्ही युजर स्टोरी पण बनवू शकता किंवा बग पण रेज करू शकता. तर तिकडे तुम्हाला टाईप सिलेक्ट करायचा असतो. बघा त्यावर क्रिएटवर क्लिक केल्यानंतर असं एक पेज ओपन होईल आणि इथे इश्यू टाईप दिलेला असतो. तर या इश्यू टाईपमध्ये आता हे स्टोरीसाठी आहे म्हणून तुम्हाला एक स्टोरी ऑप्शन दिसत आहे. जेव्हा तुम्ही हे ड्रॉपडाऊन ओपन कराल ना तर इकडे तुम्हाला बग असं एक ऑप्शन असतो, तर तुम्ही तिकडे बग रेज करताना बग टाईप सिलेक्ट करायचा असतो. ठीक आहे, आणि मग तुमचा तो रेज होतो बग, तर त्याला स्टँडर्डाइज वे मध्ये डिफेक्ट म्हणतात, पण आपण रेज तो बगच करत असतो, म्हणजे तिकडे ऑप्शन बगचं असतं आणि त्याला मग असा सिम्बॉल येतो. जर तुम्ही इकडे बघाल तर तुमच्या लक्षात येईल हे जे अदर इकडे युजर स्टोरी दिसत आहे याला बघा ग्रीन मार्क आहे, ग्रीन मार्क आहेत ह्या सगळ्या युजर स्टोरी आहेत आणि ज्याला रेड मार्क आहे हे तुमचे बग असतात. ते जर तिकडे बग टाईप सिलेक्ट केला असा तर आपल्याला असं रेड मार्क मध्ये बग येतात. ठीक आहे, तर सिम्पली जर तुमच्या काही फंक्शनॅलिटी ब्रेक होत असेल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला एक्झिक्युशन करताना, तर तुम्ही तो रेज कराल आणि जो व्हॅलिड असेल तर टेस्टर तुमचा डेव्हलपर्स काय करेल, ऍक्सेप्ट करेल की हा इश्यू आहे अँड देन इट इज कॉल्ड ॲज अ डिफेक्ट. म्हणजे त्यांना अप्रुव्हल एक दिल्यानंतर जेव्हा तो ऍक्सेप्ट करेल, ठीक आहे, व्हेन डेव्हलपर विल ऍक्सेप्ट देन वी आर कॉलिंग ॲज अ डिफेक्ट. ओके, तर बग आणि डिफेक्ट यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. कुणी विचारेल की बग लाईफ सायकल किंवा कुणी विचारेल डिफेक्ट लाईफ सायकल, सिमिलरच टर्म आहे. तर डिफेक्ट लाईफ सायकल मध्ये काय डिफरंट टाईप ऑफ फेजेस आहेत. ठीक आहे,
तुमचा डिफेक्ट जो आहे, जेव्हा तुम्ही इनिशियल फेजला आहे ऍज अ टेस्टर टेस्ट एक्झिक्यूट करत आहे, तुम्ही काहीतरी ब्रोकन फंक्शनॅलिटी एक्झामिन केली असेल आणि तुम्ही आयडेंटिफाय करून बग रेज केला असेल, तर ज्या पॉइंटपासनं तुम्ही बग रेज करता तो इनिशियल पॉइंट तो बग रिझॉल्व्ह होतो, फिक्स होतो, तुम्ही त्याचं रिटेस्ट रिग्रेशन टेस्ट परफॉर्म करता आणि फायनल अप्रुव्हल देता की हा रिझॉल्व्ह झाला आहे. तर ही जी होल प्रोसेस आहे, ह्या होल प्रोसेसमध्ये तुमचा डिफेक्ट जो आहे तो वेगवेगळ्या स्टेजेसमधून ट्रॅव्हल करत असतो. ठीक आहे, तेच तुमची डिफेक्ट लाईफ सायकल आहे. जसं जनरलाइज वे ना आपली कशी एक लाईफ सायकल असते की पहिले जन्म होतो, मग आपण स्कूलमध्ये जातो, मग कॉलेजमध्ये जातो, मग जॉब आणि मग ऍट द एंड. तर एक डिफेक्ट म्हणजे एका पर्टिक्युलर पर्सनची ही जर्नी आहे. तसेच डिफेक्टच आहे की डिफेक्ट कोणत्या रिझनमुळे तरी रेज होतो, रेज झाल्यानंतर त्यावर काय ऍक्शन घेतल्या जाते. ठीक आहे, नंतर परत टेस्ट केल्या जाते की रिझॉल्व्ह झाला आहे का. कधी कधी होऊ शकतं परत परत ऑकर होईल, मग त्यावेळेस तो कोणत्या स्टेजला असेल जर परत ऑकर होत असेल तर. कधी होऊ शकतं परत परत ऑकर झाल्यामुळे त्याला इम्पॉर्टन्स देणार नाही किंवा तो थोडा इम्पॉर्टंट असेल स्किप करतील, मग तो ती कोणती स्टेज असेल डिफेक्टची. तर हे जे डिफरंट लेवल ऑफ स्टेज आहेत तेच म्हणजे त्या डिफेक्टची काय आहे, जर्नी आहे. ठीक आहे, आता ह्या स्टेजेस कोणत्या कोणत्या असतील आपण ते फोकस करूया. मोस्टली फर्स्टली जेव्हा टेस्टर टेस्ट केसेस एक्झिक्यूट करत असेल त्या टाइमला जर काही त्यांनी ब्रोकन फंक्शनॅलिटी आयडेंटिफाय केली आणि मग त्यांनी क्लिअर केलं एक डेव्हलपरकडनं आणि बग रेज केला, किंवा कधी कधी तुम्हाला काय होतं, तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन विषयी एखादी माहिती नसेल पण तुम्हाला डाऊट आहे की यस ही फंक्शनॅलिटी ब्रोकन आहे आणि हा इश्यू आहे, तर तुम्ही काय करता, तुम्ही टेस्ट टीम सोबत पण डिस्कस करता. म्हणजे तुम्हाला तिकडे तुमचे सिनियर किंवा तुमचा टेस्ट लीड गाईड करेल की तुम्ही जे पण आयडेंटिफाय केलं आहे ते खरंच बग आहे का. जर त्यांनी अप्रुव्हल दिलं तर मग तुम्ही बग रेज कराल. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा बग रेज करता तेव्हा तो न्यू स्टेटमध्ये असतो. ओके, न्यू ही एक स्टेट आहे बगची. जशी युजर स्टोरी पण वेगवेगळ्या काय म्हणू शकतो फेजेसमध्ये ट्रॅव्हल करत असते. जेव्हा फर्स्टली ते डिसाईड करतात तेव्हा ती टू डू मध्ये असते, मग जेव्हा डेव्हलपर्स त्यावर वर्क करत असतील तेव्हा ते स्वतःला असाइन करून घेतात, मग ती इन डेव मध्ये असते, मग ते PR रेज करतात, पुल रिक्वेस्ट म्हणजे त्यांचा कोड फायनल ब्रांचमध्ये टाकायसाठी म्हणून रिक्वेस्ट असते, ते अप्रुव्हल असतं, मग ते PR मध्ये असतं. नंतर मग जर ते अप्रूव्ह झालं, कोड पूल झाला, तर मग ते टेस्टमध्ये टाकतात, इन टेस्टमध्ये येतं, मग टेस्टर त्यावर वर्क करतात आणि मग जर ते व्यवस्थित वर्क करत असेल तर टेस्टर त्याला डन मध्ये टाकतात. अशा एक फेज युजर स्टोरीच्या असतात. तशाच डिफेक्टमध्ये फर्स्ट पेजला जेव्हा तुम्ही डिफेक्ट क्रिएट करता तेव्हा तो न्यू मध्ये असतो. ठीक आहे, जेव्हा त्याला डेव्हलपर स्वतःला असाइन करून त्यावर वर्क स्टार्ट करतात, रिझॉल्व्ह करतात, तेव्हा तो ओपन स्टेटमध्ये ठेवत असतात. ठीक आहे, आणि देन जेव्हा तो फिक्स झाला तर मग फिक्स स्टेजेस म्हणजे त्यांच्याकडनं काय होतात, चेंजेस मर्ज केले जातात आणि मग तो परत टेस्टमध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे फिक्स स्टेजेसला. तर मग त्यावेळेला टेस्टर काय करतात, तुम्ही ते टेस्ट परफॉर्म करत असता. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले बघा, आपण टेस्टिंगचा फ्लो डिस्कस करत होतो. जर तुम्ही डिफेक्ट तुमच्याकडे रिझॉल्व्ह होऊन आला तर तुम्ही फर्स्ट टेस्टिंग कोणती कराल, सॅनिटी टेस्टिंग नाही, रिटेस्ट. येस. आणखी कुणी रिटेस्टिंग नंतर कोणती टेस्टिंग असेल, रिग्रेशन टेस्टिंग. ओके, तर बघा तुमच्याकडे जेव्हा डिफेक्ट रिझॉल्व्ह होऊन येतो तर तुम्ही फर्स्टली रिटेस्टिंग कराल. रिटेस्टिंग म्हणजे जी फंक्शनॅलिटी ब्रोकन होती ती परत चेक कराल की ती फिक्स झाली आहे का. देन त्या चेंजेसमुळे अदर फंक्शनॅलिटी ज्या प्रिव्हियसली व्यवस्थित वर्क करत होत्या त्या ब्रोकन आहेत का किंवा त्या चेंजेसमुळे त्यावर काहीतरी इम्पॅक्ट झालाय का ते तुम्ही चेक कराल. दॅट इज युअर रिग्रेशन टेस्टिंग. जर रिग्रेशन आणि रिटेस्टिंगचा तुमचा रिझल्ट एक्सपेक्टेड आला, ओके, तुमचं ऑल फिक्स झालेलं असेल, ऑल फंक्शनॅलिटी वर्किंग फाईन असेल, तर तुम्ही सिम्पली तुमचा बग किंवा डिफेक्ट काय कराल, क्लोज करा. क्लोज म्हणजेच डन फेजला जाईल तो. ओके, म्हणजे तिकडे डन असं एक ऑप्शन असेल, मग तो क्लोज होऊन जाईल. बट होऊ शकतं की ते फंक्शनॅलिटी फिक्स केल्यामुळे तिथे काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा त्यांनी फिक्स केली आहे बट स्टील तुम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो भेटत नाहीये. तर त्या केसमध्ये तुम्ही तो बग क्लोज करणार नाही किंवा तो डन स्टेजला जाणार नाही. तुम्ही तो परत रिओपन कराल आणि तो परत न्यू मध्ये नाही जाणार, तो परत ओपन मध्ये जाईल आणि डेव्हलपर त्यावर परत कोडिंग आणि त्यांचे जे काही चेंजेस आहेत ते वर्क करतील.
तर डेव्हलपरनी तुमच्याकडे बग दिल्यानंतर फिक्स केल्यानंतरही त्याच्या 2 पॉसिबिलिटी असतात, एकतर तो क्लोज होईल किंवा रिओपन होईल. ओके, आणि जर रिओपन झाला तर परत तीच सायकल फॉलो होईल. ठीक आहे, डेव्हलपर त्यावर वर्क करेल तेव्हा ओपन मध्ये असेल आणि त्याचा वर्क झाल्यानंतर मग तो काय करेल, फिक्स मध्ये टाकेल आणि मग फिक्स मध्ये तुम्ही काय कराल, त्यावर टेस्टिंग परफॉर्म कराल. ओके असेल तर मग फायनली क्लोज कराल. ठीक आहे, जर तुम्ही एखाद्या वेळेस डिफेक्ट रेज केला आणि तो इनव्हॅलिड असेल किंवा फंक्शनॅलिटीच्या रिलेटेड नसेल तर डेव्हलपर असे डिफेक्ट ऍक्सेप्ट करत नाहीत, ते सरळ रिजेक्ट करतात. म्हणजे कधी कधी आपण मोस्टली आता रिअल प्रॅक्टिसमध्ये असं फॉलो करतो की कोणता जो पण डिफेक्ट आहे तो रिजेक्ट व्हायला नको, म्हणून आपण डिफेक्ट रेज करायच्या आधीच कन्फर्म करून घेतो की खरंच हा फंक्शनॅलिटी मधला प्रॉब्लेम आहे का, आणि मग आपण असे डिफेक्ट रेज करतो. मी तुम्हाला बोलली, एकतर टेस्ट टीम सोबत कन्फर्म करता किंवा डेव्हलपर सोबत कन्फर्म करता आणि नंतर रेज करता. तर हा एक जनरलाइज अप्रोच आहे, तो प्रोजेक्टमध्ये फॉलो होतो. पण कधी कधी असं एखाद्या प्रोजेक्टमध्ये होत नसेल, म्हणजे त्यांचं जे मी कम्युनिकेशन गॅप वगैरे असेल आणि त्यांनी टेस्टरनी स्वतःच्या लेवलला आयडेंटिफाय केलेला डिफेक्ट रेज केला, त्या केसेसमध्ये डेव्हलपरला ते मान्य नाही आहे. तर डेव्हलपर अशा प्रकारचे डिफेक्ट ऍक्सेप्ट करत नाही. तुम्ही जेव्हा रिअलमध्ये जाल ना तेव्हाही तुम्ही या आर्ग्युमेंटला नेहमीच फेस कराल. डेव्हलपर्स जे आहेत ते नेहमी फ्रस्ट्रेटेड असतात किंवा त्यांचं खूप सारं असते, तर त्यांचं नसते की तुम्ही असे मायनर डिफेक्ट रेज करत आहेत ते रिझॉल्व्ह करतील किंवा ऍक्सेप्ट करतील किंवा ते बोलतील की नाही हा माझ्याशी रिलेटेड आहेच नाही, असं काहीतरी होऊ शकतं, आर्ग्युमेंट होऊ शकतात. किंवा कधी कधी तुम्ही लास्ट डेला जरी डिफेक्ट रेज केले तर ते लगेच कंप्लेंट करतात तुमच्या पीएम कडे की असं कसं पॉसिबल आहे, तुम्ही आधीच द्यायला हवे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. म्हणजे इन शॉर्ट डेव्हलपरला पूर्ण राईट असतो की तो काहीतरी रिझनमुळे किंवा काही टेक्निकली त्याला वाटत असेल की नाही हा डिफेक्ट नाही आहे, हे टेस्टरलाच असं वाटत आहे, हे तर क्रायटेरियाच नाही आहे, तर तुमचा डिफेक्ट सरळ रिजेक्ट करेल, तेव्हा तुमचा डिफेक्ट रिजेक्ट स्टेटमध्ये जाईल. ठीक आहे, जर त्याला वाटला की हा इनव्हॅलिड असेल तर तो रिजेक्ट स्टेजमध्ये जाईल. देन आहे डिफेक्ट म्हणजे काय असतं की जो डिफेक्ट तुमचा करंट स्प्रिंटमध्ये स्किप केला जातो आणि नेक्स्ट स्प्रिंटमध्ये काय केलं जातो, नेक्स्ट स्प्रिंटमध्ये फिक्स करू आपण, असे त्याला स्किप करून बॅकअप मध्ये ठेवल्या जातं, त्याला डेफर्ड डिफेक्ट म्हणतात. ठीक आहे, कधी कधी तुम्ही एखाद्या युजर स्टुडिओवर वर्क करत असाल आणि तुम्हाला काही डिफेक्ट भेटला आणि तुम्हाला लक्षात येत आहे की तुमच्या स्प्रिंट एंड होत आहे, आता टाइम नाहीये आणि त्या डिफेक्टमुळे एवढी काही फंक्शनॅलिटी ब्रेक होत नाहीये, तो माहिती आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे. जसं की सपोज एखादा कॉन्टॅक्ट पेज असेल, त्या रिलेटेड कोणीतरी बग रेज केला असेल, बट तुम्हाला माहिती आहे की रिलीज पर्यंत आपण जर यामध्ये काही चेंज केला नाही तरी कुठल्याही प्रकारचा बिझनेस वगैरे किंवा त्या फंक्शनॅलिटीमुळे कोणतेही बिझनेस इम्पॅक्ट होणार नाही. मग अशा केसेसमध्ये तुमचे सिनियर ऑथॉरिटीज डिसिजन घेतात की अशी काही डिफेक्ट असतील ते स्किप करूया आणि नेक्स्ट स्प्रिंटमध्ये ऍड करूया. ठीक आहे, कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं जेव्हा स्प्रिंट प्लॅन होते तेव्हा तुमच्या स्प्रिंटमध्ये तुमच्या युजर स्टोरीचं एक टार्गेट किंवा तुमच्या होल स्प्रिंटचं एक टार्गेट ठरवलेलं असतं, स्टोरी पॉइंट. मग अशा केसेसला जे स्टोरी रिलेटेड बग असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचेच असतात, पण काही काही असे असू शकतात जे तुम्हाला एक चान्स देतील की अशा डिफेक्टला जर स्किप केलं तरी तुमची पर्टिक्युलर स्प्रिंटचा जो रिलीज आहे तो अफेक्ट होणार नाही. तर त्या केसेसमध्ये तुमचे ते डिफेक्ट काय केल्या जातात, स्किप केल्या जातात करंट स्प्रिंटसाठी आणि ते नेक्स्ट स्प्रिंटसाठी बाकी ठेवले जातात. ठीक आहे, तर ते तुमचे डेफर्ड डिफेक्ट असतात. जेव्हा असे स्किप केलेले डिफेक्ट असतात ना तर त्याला डेफर्ड या स्टेजमध्ये ते टाकतात. ठीक आहे, तुम्ही इकडे बघा, तर जसं की हे युजर स्टोरी आहे, तर इथे तुम्हाला इन टेस्ट हे ऑप्शन दिसत आहे सगळ्यांना, ब्ल्यू कलरमध्ये आहे बघा हायलाइट केलेलं, हे इन टेस्ट आहे. इकडे एक ड्रॉपडाऊन असते, तर इकडनं तुमच्या युजर स्टोरी किंवा डिफेक्ट, तर आपण डिफेक्ट विषयी बोलताय, तर इकडे असे डिफरंट ऑप्शन असतात, इनडेव, इनटेस्ट, डेफर्ड, रिजेक्ट, ओके, किंवा करंट स्प्रिंट रिलेटेड असेल, ब्लॉक असेल, असे काही ऑप्शन्स असतात. तर ते इकडनं सिलेक्ट केले जातात. तर या केसमध्ये जेव्हा स्किप करायचं असेल तेव्हा तो त्या डिफेक्टला डेफर्ड डिफेक्ट म्हणून कन्सिडर केल्या जातं. ठीक आहे, आणि जे डेफर्ड डिफेक्ट असतील ते ऑब्विसली लो प्रायोरिटी डिफेक्टच असतील. करेक्ट, जर हाय प्रायोरिटी डिफेक्ट असेल तर त्याला डेफर्ट मध्ये टाकतील का? जर तुमच्या बिझनेस रिलेटेड नाही. येस, बाकी लोकांना लक्षात आलंय का नाही टाकणार किंवा तो का लो प्रायोरिटी डिफेक्ट असेल? इंद्रेश, शरयू, सिया, स्वाती, तुम्हाला कळलंय की तुमचा जो डेफर्ड डिफेक्ट असेल तो लो प्रायोरिटी का असेल?
हो मेघा, जर इम्पॉर्टंट असला प्रायोरिटी वाला असला असता तर ह्या स्प्रिंट मध्ये जे करंट स्प्रिंट आहे त्याच्यातच रिझॉल्व्ह केलाय असता तो. येस येस. इंद्रेश, आदित्य, तुम्हाला क्लिअर आहे आपण काय डिस्कस करतोय? येस मॅम, येस ओके, येस. गुड गुड. तर बघा, तुमचा जर हाय प्रायोरिटी डिफेक्ट असेल तर अशा वेळेला ते डिफेक्ट स्किप करूच शकत नाही आपण. करंट फंक्शनॅलिटीला इम्पॅक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला इमिडिएटली ते डिफेक्ट रिझॉल्व्ह करायचेच असतात. ओके, त्यामुळे मग हाय प्रायोरिटी डिफेक्ट जे आहे ते डिफॉल्ट डिफेक्ट नसतीलच. लो प्रायोरिटी डिफेक्ट हेच स्किप केल्या जातात. ओके, तर तुम्हाला जेव्हा टेस्ट डिफेक्ट लाईफ सायकल विचारतील तर तुम्हाला ह्या 5 स्टेजेस ज्या आहेत आणि फिक्समध्ये परत क्लोज आणि रिओपन ह्या स्टेजेस येतील, ह्या तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट आहे. आता ही एक स्टँडर्डाइज टेस्टिंग डिफेक्ट लाईफ सायकल आहे जे तुम्हाला ॲज अ इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आन्सर जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हाच अप्रोच फॉलो करायचा आहे. बट तुम्हाला एक प्लस पॉईंट म्हणून मी रिअलमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स असतात ते पण दाखवते. ठीक आहे, आता मी तुम्हाला आधी पण बोलले की जिरा हे एक कस्टमाइज टूल आहे. तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ना त्यांच्या ज्या आपण अशा स्टेजेस आहेत एखाद्या युजर स्टोरीच्या जर्नीच्या किंवा तुमच्या डिफेक्टच्या जर्नीच्या, हे त्यांचे ते डिसाईड करतात किंवा त्यांनी इकडे ऑप्शन ऍड केलेले असतात. बघा इकडे जे नीन टेस्ट दिसत आहे ना, इकडे त्यांचे काही ऑप्शन्स असतात म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टनुसार त्यांनी ठरवले असतात. तर रिअल टाइममध्ये तुम्हाला असं न्यू, ओपन, फिक्स किंवा रिजेक्ट, डेफर्ड हे ऑप्शन्स असेचे असे नाही भेटतील. होऊ शकतं ते काहीतरी चेंजेस करतील मायनर. ठीक आहे, बट आपल्याला आन्सर सांगताना ह्या स्टेजेस अशाच्या अशाच फॉलो करायच्या आहेत. हे मॅन्युअलचं एक स्टँडर्ड लिटरेचर आहे असं आपण म्हणू शकतो किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे असे म्हणू शकतो. म्हणून आपल्याला आन्सर सांगताना हेच फॉलो करायचं आहे. पण तुम्हाला प्लस पॉईंट म्हणून रिअलमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये आणखी काय स्टेजेस असू शकतात ह्या मी दाखवते. पण तुम्ही कुठेही कन्फ्युजन करू नका की इकडे असं सांगितलंय आणि तिकडे तसं होतं. तुमचा एकच अप्रोच असला पाहिजे आन्सर सांगताना, तुम्ही तो स्टँडर्डाइज अप्रोच फॉलो करायचा आहे. ठीक आहे, आता हे रिअल मधलं एक बोर्ड आहे आणि यामध्ये बघा युजर स्टोरीचा फ्लो किंवा तुमच्या बगची जी लाईफ सायकल आहे ती कशी फॉलो होते. तर हे तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून दाखवत आहे. तर बघा, सगळ्यात पहिले इथं टू डू लिस्ट असते. टू डू म्हणजे तुमच्या टार्गेटेड ऑल युजर स्टोरी असतात. सपोज आता ही स्प्रिंट 78 होती, एका प्रोजेक्ट मधला आहे. तर सपोज इकडे एक ही स्प्रिंट जी आहे या प्रिंटच्या टार्गेटेड जेवढ्या युजर स्टोरी असतील, सपोज त्यांनी 80 स्टोरी पॉइंट कव्हर केलेले असतील, तर त्या सगळ्या युजर स्टोरी टू डू मध्ये असतात. ओके, फर्स्टली नंतर त्या युजर स्टोरी तिथनं टू डू मधनं डेव्हलपर्स पिक करतात, मग त्या इनडेव मध्ये जातात. थर्ड स्टेज जर तुम्ही बघितली तर इनडेव आहे. ठीक आहे, म्हणजे त्या इकडनं घेऊन इकडे इनडेव मध्ये टाकल्या जातात जेव्हा डेव्हलपर वर्क करत असतात. किंवा बग जरी असेल, बग रेस जेव्हा होतो तेव्हा तो टू डू मध्ये जातो. मग टू डू मधनं डेव्हलपर तो बग पिक करतो आणि मग तो इंडेव मध्ये टेस्ट करतो. म्हणजे इंडू मध्ये त्यावर वर्क करतो, नॉट टेस्टिंग, डेव्हलपमेंट वर्क जे असेल ते करतो. त्यानंतर इंडेव झाल्यानंतर इकडे पीआर म्हणून असते. पीआर म्हणजे पुल रिक्वेस्ट, म्हणजे यांनी जे काही कोड वगैरे याचा चेंज केलाय ना, हे फायनल जे एन्व्हायरमेंट असतं त्यामध्ये टाकायसाठी त्याला अप्रुव्हल घ्यावं लागतं. असं नाही आहे की मनाने चाला कोड रेडी केला आणि तो पुल केला, असं होत नाही रिअल अप्रोच मध्ये. ठीक आहे, जे तुमचे सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतात त्यांच्याकडनं ते प्रॉपर अप्रुव्हल घेतात आणि त्यानंतर मग त्यांचा पीआर मर्ज केला जातो. त्यांच्या इकडे जसं आपण रिव्ह्यू प्रोसेसमध्ये बघितलं, टेस्टरला त्यांच्या टेस्ट केसेसमध्ये चेंजेस सांगितलेले असतात, तसेच डेव्हलपरच्या साईडला पण चेंजेस सांगितलेले असू शकतात. मग ते चेंजेस सांगतील, ते इम्प्लिमेंट करतील आणि फायनली मग ते त्यांचा कोड मर्ज करतात. त्या स्टेजला ते पीआर मध्ये असतं. ओके, आणि मग जेव्हा त्यांचा कोड वगैरे सगळं मर्ज होतं तर ते तिकीट फायनली टेस्टिंगसाठी रेडी असतं. तर मग ते रेडी फॉर टेस्ट मध्ये टाकतात. ठीक आहे, तो बग असेल किंवा युजर स्टोरी असेल. देन रेडी फॉर टेस्ट मध्ये मग ते नंबर ऑफ तिकीट्स असतात जे टेस्टिंगसाठी रेडी असतात. ठीक आहे, मग टेस्टर इकडनं या क्यू मधनं त्यांचे टेस्टिंगसाठी जे तिकीट जे आहेत ते पिक करतात. मग जेव्हा टेस्टर त्यावर टेस्टिंग परफॉर्म करत असेल, मग तो युजर स्टोरी असेल और तुमचा डिफेक्ट असेल, तेव्हा ते इन टेस्ट मध्ये असतं आणि जेव्हा ते फायनली ओके असतं तेव्हा ते डन मध्ये टाकतात. ठीक आहे, आता इथं डन मध्ये तुम्हाला दिसत आहे 39 आउट ऑफ 48, म्हणजे या टार्गेटेड स्प्रिंट मधलं जे टार्गेट आहे ते 48 युजर स्टोरी असतील किंवा तुमच्या ज्या बोर्डवर आहे 48 युजर स्टोरी तुमच्या प्रेझेंट असतील, युजर स्टोरी प्लस बग. तर हे तुमचं टार्गेटेड आहे आणि 39 डन मध्ये गेलेलं आहे. तर हा जो असा जनरल अप्रोच आहे
ट्रॅव्हल जर्नी आहे, हे रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये असे ऑप्शन कस्टमाइज थोडे असू शकतात. ठीक आहे, जसं आपण तिकडे ओपन बघितलं, फिक्स बघितलं, तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये असे ऑप्शन्स फॉलो केलेले असू शकतात. आणि कधी काही टेक्निकल इश्यू असला तर मग ते ब्लॉकमध्ये टाकतात. ठीक आहे, मग त्याला इन फ्युचर वगैरे सॉल्व्ह करूया डिस्कस करून, म्हणून मग ते त्या टाइमसाठी स्किप करून ब्लॉकमध्ये टाकून देतात. तर ह्या एक जनरलाइज प्रोजेक्ट मधल्या स्टेजेस आहेत. ओके, असं फॉलो होतं, मोस्टली असंच फॉलो होतं, पण आपल्याला आन्सर देताना ह्या स्टेजेस अशाच्या अशाच सांगायच्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला जस्ट रिअल टाइम मध्ये कसं असतं म्हणून तुम्हाला हे दाखवलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे गाईज? ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे की रिप्रोड्युसेबल डिफेक्ट काय आहे. जसं आपण इकडे डिफेक्ट बघितला किंवा रिओपन वगैरे बघितला, तसाच रिप्रोड्युसेबल डिफेक्ट काय असतात. तर कधी कधी काही डिफेक्ट असे असतात ना जे फिक्स केले तरी ते परत परत ऑकर होतात. ठीक आहे, सपोज काही UI रिलेटेड असेल, कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये 2 लँग्वेज असतील, ट्रान्सलेशन ऑप्शन असेल, सपोज एक इंग्लिश असेल आणि एक एखादी लोकल लँग्वेज असेल. तर तुमच्या ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट असेल की तुम्ही जे लँग्वेज लास्ट टाइम सिलेक्ट केली होती तेच तुम्ही ऍप्लिकेशन रिझ्यूम केल्यानंतर सिलेक्ट असायला हवी. सपोज मी इंग्लिश केलेली असेल तर मी ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर इंग्लिशमध्येच ऍप्लिकेशन डिस्प्ले व्हायला हवं. बट जर लास्ट टाइम मी ती दुसरी लोकल लँग्वेज सिलेक्ट केली असेल आणि ऍप्लिकेशनमध्ये साइन आउट केलं आणि परत ऍप्लिकेशन रिझ्यूम करत आहे, तर त्या केसेसमध्ये मी जी लोकल लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे त्यामध्ये कंटेंट डिस्प्ले व्हायला हवेत. हा एक तुमचा एक्सेप्टन्स क्रायटेरिया किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे असं कन्सिडर करा. बट तुमच्या इकडे डिफेक्ट काय भेटला की तुमचे ऍप्लिकेशन बाय डिफॉल्ट प्रत्येक वेळेला फक्त इंग्लिश कंटेंटच दाखवत आहे. एखाद्याने लोकल लँग्वेज सिलेक्ट करून जरी लॉग ऑफ केलं असेल तरी त्याला तो परत होल जर्नी इंग्लिशमध्ये दाखवत आहे, लास्ट सिलेक्शन बेसवर नाही दाखवत आहे. हा जो डिफेक्ट आहे कन्सिडर करा, तुम्ही फाइंड केला, मग तुमच्याकडे फिक्स होऊन आला, तुम्ही परत टेस्ट केला, काही वेळ ते व्यवस्थित वर्क करत होतं, बट काही वेळाने फंक्शनॅलिटी परत ब्रोकन झाली आणि तुम्हाला तोच डिफेक्ट परत ऑकर झाला. असं 2 टाइम झालं, 3 टाइम झालं किंवा परत परत हेच बिहेवियर आहे. तर अशा टाइमला या डिफेक्टमध्ये एकाच डिफेक्टच्या मागे लागून टाइम वेस्ट करण्यापेक्षा त्या डिफेक्टला ते रिप्रोड्युसेबल डिफेक्ट म्हणून कन्सिडर करतात. बिकॉज होऊ शकतं कधी कधी एका टेस्टरने हा डिफेक्ट फाइंड केला, त्यांनी रेजही केला, रिझॉल्व्ह झाला, पण तो परत आला, परत मग दुसऱ्या टेस्टरलाही तोच डिफेक्ट भेटेल, मग तो परत रेज करेल. तर अशा केसेसमध्ये असं होऊ नये किंवा एक डुप्लिकेशन ऑफ डिफेक्टही होऊ नये म्हणून त्या डिफेक्टला काय केलं जातं, रिप्रोड्युसेबल डिफेक्ट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि मग त्याला काही वेळासाठी स्किप केलं जातं. करंट वर्कवर त्याचा कुठलाही काय म्हणू शकतो आपण इम्पॅक्ट होऊ नये म्हणून. तर असे काही फंक्शनॅलिटी असू शकतात ज्या कितीदा त्यांनी रिझॉल्व्ह केल्या तरी काहीतरी चेंजेसमुळे त्या परत परत ऑकर होतील किंवा त्या ब्रोकन असतील. तर त्यावेळेस अशा डिफेक्टला रिप्रोड्युसेबल डिफेक्ट म्हणून कन्सिडर केल्या जातं. ठीक आहे, आणि याचे रिझन्स काय असू शकतात, तर त्याचे एक तर रिझन असू शकते डेटाबेस कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो ऍप्लिकेशन आहे ते फक्त एकाच पार्टवर चालत नाही. ऍप्लिकेशनमध्ये डिफरंट पार्ट असतात. तुम्ही जे फ्रंटला बघता तो UI आहे, बट त्या UI वर ज्याही ऍक्शन होतात ते डेटाबेस सिंक्रोनायझेशनमुळे होतात. जसं की तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करता युजर ID पासवर्ड क्लिक करून, तर कुठेतरी तो बॅकएंडला सेव्ह होतं आणि मग तुम्हाला नेक्स्ट पेजला नेव्हिगेट होता येतं होम पेजला. तर हे जे सिंक्रोनायझेशन आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल, ठीक आहे, असं होतं कधी कधी सर्व्हर नॉट फाउंड वगैरे सारख्या, त्यामुळे पण काही असे डिफेक्ट ऑकर होऊ शकतात. ठीक आहे, जे इंटरनल तुमची कनेक्टिव्हिटी असेल डेटाबेसचं सिंक्रोनायझेशन त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळे काही डिफेक्ट नेहमी ऑकर होतात. आणि काही एन्व्हायरमेंट रिलेटेड असतात, एन्व्हायरमेंट सपोर्ट करत नाही, म्हणजे की डेव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा ते फिक्स करत असेल डेव्हलपर असा डिफेक्ट तर तो सॉल्व्ह झालेला असेल, पण तोच कोड जेव्हा टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉय केला जातो तेव्हा ते एन्व्हायरमेंट सोबत मॅच होत नाही किंवा एन्व्हायरमेंट चेंजमुळे तो डिफेक्ट रिझॉल्व्ह जरी झाला असला डेव्ह साईडनं तरी टेस्टरला तो दिसत नाही, टेस्टर परत फेस करते, परत ऑकर होतो तो डिफेक्ट. तर अशा केसेसमधले जे डिफेक्ट असतील डेटाबेस कनेक्टिव्हिटी इश्यू और एन्व्हायरमेंट चेंजमुळे झालेली इश्यू जे परत परत ऑकर होत आहेत त्यांना रिप्रोड्युसेबल डिफेक्ट म्हणून कन्सिडर केल्या जातं. ठीक आहे, तुम्हाला रिप्रोड्युसेबल डिफेक्ट, डेफर डिफेक्ट यावर स्ट्रेट फॉरवर्ड असे क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे डिफेक्टचे जेवढे टाईप असतील ते आपल्याला कोणताच मिस करायचा नाहीये. ठीक आहे,
अशा डिफेक्टला रिप्रोड्युसेबल डिफेक्ट म्हणून मार्क केलं जातं. ठीक आहे, जिकडे मी तुम्हाला डिफरंट स्टेजेस दाखवल्या तर तिकडे असं ऑप्शन असेल डेफर्ड डिफेक्ट वगैरे, आणि मग ते मार्क करतील. म्हणजे तुम्ही जर इन फ्युचर अशा डिफेक्ट सोबत तुमचं काही हे आला तर तुम्हाला लक्षात येईल की हा डेफर्ड डिफेक्ट आहे, मी माझा टाइम वेस्ट करून परत हाच रेज करायला नको, तो ऑलरेडी डेफर्ड मध्ये रिप्रोड्युसेबल डिफेक्ट मध्ये टाकलेला आहे. आता डुप्लिकेट डिफेक्ट काय असतात? डुप्लिकेट डिफेक्ट म्हणजे काय होतं की कधी कधी सेम फंक्शनॅलिटी रिलेटेड तुम्ही काही प्रॉब्लेम फाइंड करता आणि एक टेस्टर रेज करतो, परत दुसऱ्या टेस्टरलाही सेम दिसेल तर तो रेज करू शकतो. तर आपल्याला अशा केसेसमध्ये कन्फर्म करायचं असतं की असा डिफेक्ट आधी काही रेज झालेला आहे का. तर कधी कधी असं होऊ शकतं की ऍट ए टाइम 2 टेस्टर वेगवेगळ्या युजर स्टुडिओवर काम करत आहेत, बट त्यांची काही फंक्शनॅलिटी कॉमन असेल. जसं की बघा, टॉप ऍप्लिकेशनच्या टॉपला काहीतरी टायटल असतं, तर एखाद्या ऍप्लिकेशनला ना जर त्या ऍप्लिकेशनचं नेम असेल वरती, जसं की एखाद्या गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर government.com हे जे वरचं टायटल आहे हे होल ऍप्लिकेशनमध्ये प्रत्येक पेजला कॉमन राहील. तर मी एका पेजवर वर्क करत आहे, सेकंड पेजवर दुसरा टेस्टर वर्क करत आहे, तर त्या टॉपच्या म्हणजे टायटलमध्ये काहीतरी इश्यू मी फाइंड केला, UI रिलेटेड असेल किंवा कलर वगैरे जे काही आहे त्या रिलेटेड असेल, आणि तोच इश्यू सेम टाइमला दुसऱ्या पेजवर दुसऱ्या टेस्टरनी पण फाइंड केला, तर मी पण रेज करेल, तो टेस्टर पण रेज करेल. मग डिफेक्ट ID वेगवेगळे असतील बट त्यामध्ये रिक्वायर्ड जे काही ऍक्शन आहेत त्या सेमच आहे. तर अशा वेळेस डेव्हलपरच्या हे जर लक्षात आलं तर तो त्यामधल्या कोणत्याही एका डिफेक्टला डुप्लिकेट डिफेक्ट म्हणून काय करेल, त्याची स्टेट चेंज करेल आणि तो डिस्कार्ड करून टाकेल. किंवा मग त्यामध्ये काही कमेंट वगैरे नसतील, एका डिफेक्टवर फिक्स केल्या जाईल, एका डिफेक्टमध्ये सगळं टाकल्या म्हणजे त्याचे चेंजेस टाकल्या जातील की रिझॉल्व आहे, आणि दुसऱ्या डिफेक्टमध्ये ते काय करतात की आता सपोज 2 डिफेक्ट रेज आहेत, ठीक आहे, मग त्या केसला काय करतात, एक डिफेक्ट कन्सिडर करतात आणि दुसऱ्या डिफेक्टमध्ये कमेंट टाकून देतील कमेंट सेक्शनमध्ये की हा जो डिफेक्ट आहे हा ऑलरेडी या डिफेक्टमध्ये कव्हर केलेला आहे, किंवा मग त्या डिफेक्टचा नंबर टाकून तिकडे सांगतील एक कमेंट की हा डिफेक्ट ऑलरेडी पर्टिक्युलर डिफेक्ट नंबरमध्ये कव्हर झालेला आहे, आणि त्याला क्लोज करून टाकतील. या तुमच्या बोर्डवर दोन्ही डिफेक्ट कशाला प्रेझेंट ठेवतील, तो जर सिमिलर आहे तर एका डिफेक्टमध्ये काहीतरी कमेंट टाकतील की हा डिफेक्ट या रिलेटेड आहे किंवा हा डुप्लिकेट आहे, आणि त्याला सरळ डन मध्ये टाकून देतील, त्याला डिस्कार्ड करून टाकतील, आणि देन तुमच्या जे एका डिफेक्ट आहे त्यामध्ये ते चेंजेस करून टाकतील, आणि तुमचं जे काय आहे मग त्या डिफेक्टची जर्नी स्टार्ट होईल. तो फिक्स मधनं तुमच्याकडे येईल, तुम्ही टेस्ट कराल आणि मग फायनली तुम्ही तो क्लोज कराल. ठीक आहे, तर सिमिलर डिफेक्ट कधी कधी फंक्शनॅलिटी रिलेटेड टेस्टर्स रेज करतात, त्यावेळेस त्यातला एक डिफेक्ट जो आहे तो डुप्लिकेट डिफेक्ट असू शकतो. मग त्याला सरळ डेव्हलपर काय करतात, डुप्लिकेट म्हणून मार्क करतात त्याचं स्टेटस आणि त्याला डिस्कार्ड करतात, किंवा एकामध्ये चेंजेस करून दुसऱ्यामध्ये तशी कमेंट टाकतात की हा या रिलेटेड आहे आणि त्याला सरळ क्लोज करून टाकतात. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा आपण कोणत्या कोणत्या टाईपचे डिफेक्ट बघितले आहेत, डेफर्ड डिफेक्ट बघितलाय, रिप्रोड्युसेबल डिफेक्ट बघितलाय, आणखी डुप्लिकेट डिफेक्ट बघितलाय. हे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत तुमच्यासाठी. यानंतर आपण काही इंटरव्ह्यू रिलेटेडच क्वेश्चन बघणार आहे जे इंटरव्ह्यूसाठी पण इम्पॉर्टंट आणि काही टॉपिक पण आहे. बघा आपण डिफरंट रिपोर्ट जेव्हा डॉक्युमेंटेशन पार्ट पाहिला होता तर डिफरंट टाईप ऑफ रिपोर्ट पाहिले होते. तर कोणते कोणते रिपोर्ट असतात एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही वर्क करत आहे तर कोणते कोणते रिपोर्ट असू शकतात. एक तर तुमचा टेस्ट रिपोर्ट असतो, टेस्ट प्रूफ, म्हणजे तुम्ही ऍज अ टेस्टर म्हणून जेव्हा डिफरंट टाईप ऑफ टेस्टिंग परफॉर्म करत आहे तर तुमच्या जसं ऑटोमेशनचे असतील तर तुमच्या काही रिग्रेशनचे रिझल्ट वेगळे असतील, तो तुमचा टेस्ट रिपोर्ट असेल, त्याचं प्रूफ असतं, तुमचे स्नॅप असतात घेतलेले, किती टेस्ट केसेस पास झाल्या, किती फेल झाल्या, ठीक आहे, कोणत्या स्किप करण्यात आल्या, तर हे सगळं असतं. त्याचा एक रिपोर्ट असतो तुमचा, तो तुमचा टेस्ट रिपोर्ट आहे. देन डिफेक्ट रिपोर्ट आहे, पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये तुम्ही किती डिफेक्ट रेज केले होते, त्यापैकी किती रिझॉल्व्ह झाले आणि किती स्किप मध्ये टाकले आहेत, हे सगळं डिफेक्ट रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं असतं. देन तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट असतो. तर आपण बघितलंच आहे, टेस्ट समरीमध्ये होल टेस्टरचा जो डेटा कंबाईन करून फायनल एक टेस्ट समरी रिपोर्ट बनवला जातं, त्यालाच क्लोजर रिपोर्ट पण म्हणतात. त्यामध्ये होल स्प्रिंट रिलेटेड कंटेंट जे आहेत ते मेन्शन केलेले असतात. टोटल नंबर ऑफ डिफेक्ट, ओके,
आणि ते रिझॉल्व्ह झाले आहेत का, टोटल नंबर ऑफ टेस्ट केसेस, त्यामध्ये कोणते कोणते कंटेंट असतील ते आपण एक एक बघणारच आहे फॉर्मॅट. देन होल स्प्रिंटचा रिपोर्ट असतो. जेव्हा तुम्ही स्प्रिंटचं रिलीज देता, तुम्ही म्हणजे तुमचे सिनियर्स, तुमचा BA असेल, सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि तुमचा टेस्ट लीड, ठीक आहे. एक डेव्ह लीड असेल, एक BA असेल आणि एक टेस्ट लीड असेल. हे लोक 3 लोकांची टीम असते. ते फायनल एक डिलिव्हरी वगैरेचं काम करत असतात. तुमचा डिलिव्हरी मॅनेजर पण असतो त्यामध्ये. तर ते फायनली स्प्रिंट रिपोर्ट प्रिपेअर करत असतात, ठीक आहे, रेकॉर्डसाठी की तुम्ही कोणत्या स्प्रिंटमध्ये कोणत्या युजर स्टोरी डिलिव्हर करत आहे, किती बग रेट झाले होते, ते रिझॉल्व्ह झाले, तुम्ही जे फीचर डिलिव्हर करत आहे ते सगळं स्प्रिंट रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं असतं, ठीक आहे. आणि तुम्ही हे असे रिपोर्ट तुमच्या कॉन्फ्लुएन्स किंवा अदर टॅबमध्ये स्टोअर करत असता. आणि जर कुणी HPLM टूल इन फ्युचर यूज करत असेल तर तिकडे एक रिपोर्ट जनरेटचं ऑप्शन असतं. तिकडे रिपोर्ट डिरेक्टली तुम्ही त्या टूल थ्रू जनरेट करू शकता. पण आपण जिरा यूज करणार आहे, तर हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी ती लाईन ठेवत आहे मी. तर जिरामध्ये असं काही ऑप्शन नसतं की तुम्ही तिकडनं जनरेट बटनवर क्लिक कराल आणि रिपोर्ट जनरेट होतील, असं नसतं. तिकडे तुम्हाला रिपोर्ट मॅन्युअली बनवावे लागत असतात. तर काही जण एक्सेलमध्ये बनवतात किंवा काही जणांकडे आणखी काही स्टँडर्डाइज डॉक्युमेंट टाईप असतील प्रोजेक्ट वाईज, तर ते तिकडे त्यांचे रिपोर्ट बनवत असतात. जसं की एक ट्रेलो म्हणून ऍप्लिकेशन आहे जे ट्रॅकिंग पर्पजसाठीच असतं. तिकडे म्हणजे बरेच ऑप्शन असतात युजर स्टोरी रिलेटेड किंवा ट्रॅकिंगसाठी. तर मोस्टली डिलिव्हरी मॅनेजर्स ट्रेलो वगैरे सारखे ऑप्शन्स यूज करत असतात. पण ऍज अ टेस्ट लीड किंवा ऍज अ टेस्टर आपण मोस्टली एक्सेल किंवा आणखी तुमच्या प्रोजेक्टमध्ये जे स्पेसिफिक तुम्हाला सांगितलं असेल त्यावर तुमचे रिपोर्ट मॅन्युअली प्रिपेअर करता आणि तुमच्या कॉन्फ्लुएन्समध्ये अटॅच करत असता. किंवा तुमचा जर शेअर पॉईंट असेल तर तिकडे तुम्ही ते मेंटेन करत असता, ठीक आहे. HPLM मध्ये डायरेक्ट रिपोर्ट जनरेशनचं ऑप्शन असतं जे आपण फॉलो करणार नाहीये, ठीक आहे. फर्स्टली आपण याचे फॉर्मॅट बघूया. हे रिपोर्ट टाईप आहेत. जर तुम्हाला विचारला क्वेश्चन तर असे डिफरंट टाईप ऑफ रिपोर्ट्स एखाद्या प्रोजेक्टमध्ये बनवण्यात येतात, हे तुम्ही सांगू शकता. देन आहे डिफेक्ट रिपोर्टचं आपण एक फॉर्मॅटिंग बघू की त्यामध्ये कोणते कोणते कॉलम कन्सिडर केल्या जातात डिफेक्ट रिपोर्ट प्रिपेअर करताना, ओके. तर बघा, फर्स्ट आहे डिफेक्ट ID. हा तुमचा एक एक्सेलचा फॉर्मॅट असेल. असा रिपोर्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा असतो, ठीक आहे. हा प्रोजेक्ट वाईज कस्टमाइज असू शकतो, बट स्टँडर्ड अप्रोच हा आहे. तर बघा, सगळ्यात पहिले डिफेक्ट ID हा कॉलम असेल. देन डिफेक्टचं डिस्क्रिप्शन असेल. देन रेज कुणी केला आहे, त्याची स्टेट काय आहे आणि त्याचं रूट कॉज काय आहे, ठीक आहे. म्हणजे कशामुळे अकर झाला होता, तर रूट कॉज पण बघितलं जातं, ठीक आहे. म्हणजे का बघितलं जातं, इन फ्युचर ट्रॅकिंग करताना की हा कशामुळे अकर झाला होता, तर अदर इश्यू सॉल्व्ह करताना त्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. किंवा सिमिलर डिफेक्ट परत आला तर त्याचा रूट कॉज आधीच माहिती असेल तर तो परत आल्यानंतर लवकर फिक्स होऊ शकतो, ठीक आहे. किंवा तसाच सिमिलर डिफेक्ट दुसऱ्या फंक्शनॅलिटीमध्ये आला तरी त्यांना अल्टरनेटिव्ह सोल्युशन एक माहिती असू शकतं की कोणत्या स्टेजेसमुळे किंवा काही की असतात त्यांच्या, काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स असतात डेव्हलपर्सचे, तर जे काही चेंजेस आहेत ते रेफर करू शकले पाहिजे. म्हणून रूट कॉज पण त्याचं ट्रॅकिंगसाठी एक डॉक्युमेंटमध्ये काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. तर फर्स्टली डिफेक्ट ID द्यायचा असतो. त्या IDच्या रिलेटेड त्याचं जे काही टायटल असेल, ओके, काय तो आयडेंटिफाय कशामुळे झालाय वगैरे, तर ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचं असतं. रेज बाय मध्ये हे कुणाचे नेम असतील, टेस्टर्सचे, राईट. कुणी रेज केला आहे, टेस्टरचे नाव असतात रेज बाय मध्ये. आणि असाइन टू मध्ये डेव्हलपर्सचे नाव असतात. असाइन टू म्हणजे डेव्हलपर रिझॉल्व्ह करत आहे. त्याची स्टेट जर तुम्ही त्या स्प्रिंटमध्ये फिक्स केलेले असतील तर डन मध्ये जातील. एखादा स्किप झालेला असेल, रिप्रोड्युसेबल असेल तर त्याला एक नॉट डन मध्ये असेल, ठीक आहे. किंवा तो इन प्रोग्रेस असेल, स्किप असेल, डेफर्ड असेल, डुप्लिकेट असेल तर त्यानुसार इकडे त्याचं स्टेटस जे आहे ते चेंज होईल. आणि इकडे रूट कॉज. तर हा तुमचा एक डिफेक्ट रिपोर्टचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला मॉकमध्ये किंवा फायनलमध्ये हे क्वेश्चन विचारू शकतात. डिफेक्ट रिपोर्टमध्ये कोणते कोणते कॉलम तुम्ही राईट करता किंवा कोणते कोणते कॉलम्स असतात, ठीक आहे. देन फायनल आहे टेस्ट समरी रिपोर्ट, जो की कोण प्रिपेअर करतं, टेस्ट लीड प्रिपेअर करतो टेस्ट समरी. आणि हा जो डिफेक्ट रिपोर्ट आहे हा टेस्टर्सच्या लेवलला असतो, ओके. टेस्ट समरी रिपोर्ट यामध्ये काय असतं, एक तर तुमच्या स्प्रिंटनं असते, स्प्रिंटचा नंबर, त्यानंतर युजर ID असतो, ठीक आहे. त्याचं डिस्क्रिप्शन असतं.
टेस्ट केस किती टोटल टेस्ट केसेस डिझाईन झाल्या आहेत, त्या टोटल नंबर ऑफ टेस्ट केसेस असतात. त्यानंतर एक्झिक्युशन असतं की टेस्ट केसेसचे किती एक्झिक्यूट केलेले आहेत, स्किप किती झालेले आहेत आणि डिफेक्ट किती फाउंड झालेले होते. तर तुम्हाला या आतमध्ये काय टाकलंय हे काहीच गरजेचं नाही आहे, ही इन्फॉर्मेशन व्हॅरी होत राहील. बट कोणते कोणते कॉलम कन्सिडर होत आहेत हे इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या आन्सरमध्ये स्प्रिंट, युजर आयडी, युजर डिस्क्रिप्शन, टेस्ट केस डिझाईन, टेस्ट केस एक्झिक्युशन, टेस्ट केस स्किप आणि डिफेक्ट ह्या तुमच्या काय असतील, एवढ्या इम्पॉर्टंट फील्ड आहेत ज्या तुम्हाला आन्सरमध्ये मेन्शन करायच्याच आहेत. ठीक आहे. भलेही आपण टेस्ट समरी रिपोर्ट ॲज अ टेस्टर प्रिपेअर्ड करत नाही आहे, बट आपल्याला हे माहिती असायला हवं की त्यामध्ये कोणते कोणते कॉलम असणार आहेत. ठीक आहे. बिकॉज तुम्ही ते रेफर करत असता ना, लास्ट टाइम तुमचं काय असेल तुमच्या स्प्रिंटचा रिझल्ट. ठीक आहे. तुमच्या रेट्रोस्पेक्टिव्ह होत असतात. जर लास्ट टाइम तुमच्या मध्ये काही मिस्टेक असतील किंवा काही अशा अनवॉन्टेड थिंग्स झालेल्या असतील तर त्या तुम्हाला करंट स्प्रिंटमध्ये स्किप करता यायला हवा. म्हणून हे रिपोर्ट जे आहेत हे इम्पॉर्टंट असतात. तर म्हणून तुम्ही एक रेफर करत असता की लास्ट रिलीजमध्ये तुम्ही काय दिलंय, कोणत्या स्किप झाल्या होत्या. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हे कॉलम लक्षात ठेवायचेच आहेत ॲज इट इज. हा तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट मधले कॉलम आहेत. यामध्ये सात कॉलम आहेत. यामध्ये किती आहेत? 5 आहेत. तर ह्या ज्या फील्ड आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा. ओके. यानंतर काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, तुम्ही कोणते क्रिटिकल डिफेक्ट फाइंड केले आहेत तुमच्या करिअरमध्ये, देन तुम्ही टेस्टिंग कम्प्लीट कधी कराल, म्हणजे कम्प्लीट झाले असं कधी म्हणू शकता. देन तुम्ही किती टेस्ट केसेस राईट करता डेली, किती डिफेक्ट रेज करता, असे काही जनरलाइज इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तुम्ही कधी बग फ्री बिल्ड जे आहे ते डिलिव्हर केलं आहे का, किंवा ऑब्झर्व केलं आहे का की तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनच्या फीचर वर्क करत आहे आणि तुम्हाला एकही डिफेक्ट भेटला नाही, तर तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स केलं आहे का, एखाद्या वेळेस तुम्हाला विचारू शकतात हे जनरलाइज क्वेश्चन. देन टेस्ट कव्हरेजेस वगैरे काय आहे, डीआरई एक टर्म आहे, व्हॉट इज डीआरई. ठीक आहे. एसक्यूएल कधी यूज करतो आपण, डिप्लॉयमेंट प्रोसेस कशी चालते. तर हे एक जनरलाइज क्वेश्चन्स आहेत, हे आपण उद्याला डिस्कस करूया. आतापर्यंतच्या टॉपिकमध्ये, टेस्ट रिपोर्ट पर्यंतच्या टॉपिकमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम? बघा, यामध्ये आपण डिफेक्ट रिपोर्टचा फॉर्मॅट पाहिला, टेस्ट समरी रिपोर्टचा पण फॉर्मॅट पाहिला. आता आपला टेस्ट केस जे आपण डॉक्युमेंट बनवणार आहे, जे तुम्हाला टास्क दिली आहे, तर त्याचा एक फॉर्मॅट, स्टँडर्डाइज वाला जो फॉर्मॅट आहे तो बघायचा बाकी आहे. ठीक आहे. मी तुम्हाला तो एक उद्याच्या लेक्चरमध्ये और आपण जेव्हा लास्ट लेक्चर असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की फायनल टेस्ट केसेसच्या फॉर्मॅटमध्ये कोणते कोणते कॉलम असतात. टेस्ट आयडी असतो, प्री रिक्विसाइट कंडिशन्स असतात, टेस्ट सिनेरिओ असतात, तुमचे काही सजेशन्सचे कॉलम असतात, रिग्रेशन टेस्टिंगचा रिझल्ट असतो. तर असे काही कॉलम्स असतात. तर त्याचा जो एक्सेल मधला फॉर्मॅट आहे तो मी तुम्हाला देईल. आपण एक मॉडेल कन्सिडर करू, त्या रिलेटेड टेस्ट केसेस असतील. मी तुम्हाला ते तुम्हाला एक डेमो फाईल म्हणून देईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मॉडेलच्या टेस्ट केसेस तशाच कन्वर्ट करायच्या. तुम्ही एक प्रॅक्टिससाठी म्हणून ती एक असाइनमेंट असेल. ठीक आहे. उद्या तुम्हाला तो फॉर्मॅट भेटून जाईल. टेस्ट समरी रिपोर्ट पर्यंतच्या टॉपिकमध्ये कुणाला काही इश्यू आहे?